सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। तुम्हा सर्वांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। शैलपुत्री देवी ही नवरात्रीतील पहिली देवी आहे। तिची उपासना प्रथम दिवशी केली जाते। ती देवी पार्वतीचा एक अवतार मानली जाते। शैलपुत्री म्हणजेच पर्वतराज हिमालयाची कन्या। तिला हिमाद्रीजा किंवा पार्वती असेही म्हणतात। तिच्या एका हातात त्रिशूल आणि दुसऱ्या हातात कमळ असते। ती नंदी बैलावर आरूढ आहे। शैलपुत्री ही देवी दुर्गेचा पहिला स्वरूप मानला जातो। शैलपुत्रीच्या पूजेमुळे भक्तांना धैर्य, सामर्थ्य व मनशांती प्राप्त होते। हिच्या ध्यानाने मूलाधार चक्र जागृत होतात। नवरात्रीत पहिल्या दिवशी शैलपुत्रीचे पूजन करून नवरात्रीची सुरुवात केली जाते। शैलपुत्री देवीला सतीचे स्वरूप मानले जाते। नवरात्रीतील पहिल्या दिवशी कलश स्थापन करून देवीचे आवाहन केले जाते। देवीला पांढरी फुले अर्पण करणे प्रिय मानले जाते। चंदन, अक्षता, कुंकू, दुर्वा अर्पण केल्यामुळे देवी प्रसन्न होते। नवरात्रीत ज्वारे आणि धान्य उगवण्याची प्रथा देवीच्या पूजेत शुभ मानली जाते। शैलपुत्री देवीला दूध अथवा दुग्धजन्य पदार्थ फार आवडतात। संध्याकाळी दीप प्रज्वलित करून आरती करणे विशेष शुभ मानले जाते। शैलपुत्री ही पार्वतीचेच रूप असल्यामुळे शिवपूजेसोबत तिची पूजा करणं मंगलकारी मानलं जातं। ओम देवी शैलपुत्रे नमः या मंत्राचा जप करून देवीला प्रसन्न होण्यासाठी विशेष मानले जाते। त्रिशूळ कमळ हाती धरुणी, त्रिशूळ कमळ हाती धरुणी, भक्तांचे दुःख ती हरुणी, भक्तांचे दुःख ती हरुणी। नवरात्रीचा पहिला दिवस, नवरात्रीचा पहिला दिवस, शैलपुत्री पूजनाचा उत्सव खास, शैलपुत्री पूजनाचा उत्सव खास। नंदीवर आरूढ देवी, नंदीवर आरूढ देवी, तेजस्वी तिची प्रतिमा भारी, तेजस्वी तिची प्रतिमा भारी। भक्तांच देते धैर्य शक्ती, भक्तांच देते धैर्य शक्ती। शैलपुत्री अमर ज्योती, शैलपुत्री अमर ज्योती।